नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महा-डी-बी-टीचं जे काही पूर्वसंमतीचं टॅब आहे, हे पूर्वसंमतीचं टॅब जे काही तालुका कृषी अधिकारी असतात त्यांच्याकडे दिसत नाही, म्हणून ते सांगतात की टॅब बंद आहे आणि सध्या पूर्वसंमती हा दिल्या जात नाहीत. असं जे काही तालुका कृषी अधिकारी असतील त्यांच्याकडून आपल्याला हे असं सांगण्यात येत आहे. जे काही महा-डी-बी-टी पोर्टलवरील जे काही वेगवेगळे अर्ज करण्यात किंवा पूर्वसंमतीचे जे टॅब बंद करण्यात आलेले आहेत, राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे प्रस्ताव यामुळे रखडले आहेत, असं आपल्याला या ठिकाणी माहिती मिळालेली आहे. आता कृषी विभागाने महिनाभरापासून महा-डी-बी-टी पोर्टलवरील जे काही पूर्वसंमती हा अत्यंत महत्त्वाचा घटक लोक ज्याने जे काही डॉक्युमेंट अपलोड करून ठेवलेले आहेत, परंतु त्या राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्यामध्ये अडकून बसलेले आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महा-डी-बी-टी पोर्टलवर वारंवार आवाहन केलं जातं की अर्ज करण्यासाठी, परंतु शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज केल्यामुळे मात्र पुढील टप्प्याची प्रक्रिया ठप्प झाल्याने शेतकरी आता हातबल झालेले आहेत की महाराष्ट्राच्या जे काही महा-डी-बी-टीच्या माध्यमातून फलोत्पादन असेल, कृषी यांत्रिकीकरण असेल किंवा सूक्ष्म सिंचन, तुषार सिंचन, ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, अशा वेगवेगळ्या घटकासाठी अशा अनेक शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत. त्या ठिकाणी कोटेशन अपलोड केलेलं आहे, डीलरशिप सर्टिफिकेट वगैरे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. त्यानंतरची प्रक्रिया असते की पूर्वसंमती मिळणे, कारण की पूर्वसंमती मिळाल्याच्या नंतरच आपल्याला वस्तू खरेदी करायची असते. त्यामुळे त्याच्या अगोदर जर वस्तू खरेदी केली तर आपल्याला ती वस्तू मान्य धरलेली त्या वस्तूच्या अनुदानासाठी आपण अपात्र ठरतो. त्यामुळे जे काही तालुका स्तरावरील कृषी अधिकारी असतील त्यांनी तपासण्यासाठी जात असते. त्यापुढे पुढील तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे मंजुरी करता पाठवलेली असते. महा-डी-बी-टी पोर्टलवरील पूर्वसंमतीचा टॅब बंद असल्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या समस्यावर कागदपत्राचा ढीग त्या ठिकाणी त्यांच्यासमोर उभा टाकलेला आहे. कागदपत्राची पूर्वसंमती कंपनीशी पूर्ण झालेली आहे, मात्र पूर्वसंमती न मिळाल्याने पुढील कोणतीही कार्यवाही पूर्ण होऊ शकत नाही. ऑनलाईन पद्धतीने पूर्वसंमतीचा टॅब आहे संबंधित क्रिया ही तात्पुरती बंद ठेवण्यात आलेली आहे, कारण की आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन पण चालू असण्याच्या कारणाने ते टॅब बंद असू पण शकतात. असं पण कारण असू शकतात. आता नंतर आता निवडणुका वगैरे झालेल्या आहेत, तर आता नंतर ते टॅब ओपनसुद्धा केले जाऊ शकतात. त्यामुळे अनेक ज्या शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्यांना पूर्वसंमत्या आता मिळू शकतात आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपण त्या ठिकाणी जे काही पुढील डॉक्युमेंट असतील, ते वस्तूचं GST बिल असेल किंवा वस्तूला आपण पेमेंट केलेलं बिल असेल त्या ठिकाणी अपलोड करून आपल्याला ती वस्तू खरेदी करायची असते. आता महा-डी-बी-टीवरचे अर्ज आपण जे काही शेतकरी आहेत ते ऑनलाईन प्रणालीकडे वळलेले आहेत. अशा प्रकारे पोर्टलवरील महत्त्वाचा लाभ बंद ठेवल्याने व्यवस्थेवरील विश्वास डळमळू लागलेला आहे, असं शेतकऱ्यांना वाटते की आपण पूर्वसंमती व्यवस्थित वेळेवर देण्याच्या कारणामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणाहून काहीतरी अविश्वास शेतकरी दाखवू शकतात, कारण की शेतकऱ्यांना आता सध्या स्प्रिंकलरची, ठिबकची आवश्यकता असते. त्या ठिकाणी पूर्वसंमती त्या ठिकाणी मिळाल्यानंतर ते आपण वस्तू खरेदी करू शकत असतो. आता कृषी अधिकाऱ्यांना पण त्या ठिकाणी अडचण होत आहे की पूर्वसंमती देता येत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आमच्याही लक्षात येत आहेत, मात्र वारंवार विचारणा केली जाता असता पोर्टलवरील सध्या ही सुविधा बंद असल्याने आम्हालाही अडचण होत आहे, असं बरेच तालुका कृषी अधिकारी सांगतात. की एका तालुका कृषी अधिकाऱ्याने सांगितले की शेतकऱ्यांना वाढत्या फेऱ्या या गोंधळाचा फटका देखील थेट शेतकऱ्यांना बसण्याची दाट शक्यता आहे. मात्र शेतकरी दररोज तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत, तसेच दूरध्वनीवरून संपर्कही करत आहेत, परंतु कृषी अधिकाऱ्यांच्या ते जे काही लॉग इन आहे त्या लॉग इनमध्ये त्या ठिकाणी जे पूर्वसंमतीचं टॅब आहे ते टॅब सध्या ओपन नाही, असं कृषी अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जर त्यांच्याकडे टॅब ओपन झाल्यानंतर त्यांच्याकडून पूर्वसंमती देण्यातही येतील. आता बऱ्याच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात निवड प्रक्रिया काढलेली असल्यामुळे त्यांच्यावर पण कामाचा ताण आलेला असू शकतो आणि काही ठिकाणी एखाद्या प्रकारचे वस्तूसुद्धा उपलब्ध नाहीत किंवा बॅटरी ऑपरेटेड असतील, मनुष्यचालित यंत्र असतील किंवा इंजिन ऑपरेटेड यंत्र असतील, असे बरेच यंत्र काही ठिकाणी उपलब्ध नसल्याने आता पाठीमागच महाराष्ट्र शासनाने जर आपण पूर्वसंमती मिळाल्याच्या 30 दिवसाच्या नंतरही त्या वस्तूची खरेदी करू शकतो, अशा पद्धतीची आपल्याला माहिती या ठिकाणी प्रस्तावसुद्धा प्रेस नोटच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरण्याची कोणती आवश्यकता नाही. थोडीफार वाट बघितल्यानंतर त्या ठिकाणी पूर्वसंमतीचा टॅब ओपन होईल व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पूर्वसंमत्या ह्या दिल्या जातील.
त्यामुळे आपण प्रोफाईलमध्ये वारंवार लॉग इन करून त्या ठिकाणी चेक करणं महत्त्वाचं ठरू शकतं. असेच MahaDBTच्या योजनाबद्दल आणखीन काही वेगवेगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलच्या लोगोवर क्लिक करून आपण ते व्हिडिओ पाहू शकता. आपण असे बरेच वेगवेगळे व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेले आहेत. ते व्हिडिओ जर तो पाहिल्यानंतर तुमच्या बऱ्याच अडचणी या दूर होऊ शकतात. जर तुम्हाला आणखीन काही इतर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. वर अशाच वेगवेगळ्या योजनांच्या माहितीसाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणाहून जॉईन करू शकता. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना MahaDBTवरच्या योजनांची माहिती होईल. धन्यवाद.